नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आहे मला उपवास, तर मी करते बघा साबुदाण्याची खिचडी। म्हणजे वारुळाला जाऊन आताच पुजून आले आणि म्हणलं आता ना उपवास आहे, खिचडी करा। तर मी घेतली बघा साबुदाण्याची खिचडी करायला। पोरांना पाठवलंय दुकानाला। आता उपवास मला आहे, पण पोरांना पण खिचडी खायची आहे। चांगला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकले। आता मिक्स करून घेतले। पोरांमुळे ना मी खुडून हिरव्या मिरच्या टाकल्यात, म्हणजे ना पोरांना कसं काढून खाता येते म्हणून। परत ना हे बघा मी चिप्स पण तळलेले आणि हा ना छोटा छोटा जो आहे तो उपवासाचा, म्हणजे जे उपवासाचा साबुदाण्याचा जो पोहे आहेत म्हणतात त्याला, साबुदाण्याचे पोहे अशा प्रकारचे असतात बघा। तर ना थोडेसे चिप्स तळले आणि आरोला खायला आवडते चिप्स म्हणून तळले। पण मला शाबू जास्त जमत नाही, पित्त होतं त्याच्यामुळे। पण ना म्हणलं जाऊ द्या आज ना करावं शाबूच। देवपूजा वगैरे करून घेतली, सगळे काम आवरून घेतले आणि मग नंतर मी करायला घेतलं शाबू। आज मुलांना पण सुट्टी आहे, आज आहे रविवार। तर माझं ना तनूचं चाललेलं की मम्मी काजू कतली कर, काजू कतली कर ना। काजू कतली करायला ना काजूच नाही येत बरं का। आणि म्हटलं आज तिच्यासाठी ना मी शेंगदाण्याची काय म्हणतात त्याला, ती करणार आहे, शेंगदाण्याची काजू कतली, सॉरी, तशी करणार आहे। तर ना तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला नक्की सांगा, तर मी बनवणार आहे। शाबू खायला कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा। तुमचा असा चिटकतं का हो शाबू? हे बघा मी करते ना अजिबात चिटकत नाही। मला पण जमत नव्हतं पहिले शाबू करायला, पण आता चांगला जमतं बरं का। आता कडेला वगैरे नाही चिटकत, पहिलं तर ना चिकुलच व्हायचा। ते कशामुळे ना, कारण ना शाबू भिजवताना कधी पण ना कमी पाणी टाकायचं, जेणेकरून ना शाबू चिटकत नाही, त्याच्यामुळे। शाबू अजिबात चिटकला नाही, एकदम सुटसुटीत मोकळा झाला। आणि मी सकाळी शाबू भिजत घातलाय, आधी काही घातला नव्हता, रात्री लक्षात नाही, सकाळी भिजत घातलाय, तरी पण किती छान झालाय बघा, मोकळा पट। लाल चटणीचा पण चांगला लागतो, पण पोरांसाठी ना मी हिरव्या मिरचीचा केला असा करून। आरव ना शाबू खात नाही, पण आरवला ना याच्या बदले बटाटे खायला आवडते बरं का। शाबूला ना लय वेळ परतावं लागतं, पण मिडियम गॅसवरती परतायचं, जेणेकरून ना चिटकत नाही। कोणी त्याला आल्यावर मी उघडते दरवाजा। राहू दे, तू आणलं का दही पाकिट? अरे दही पाकिट नाही आणलं, दुकानच बंद होत। आरव काय करतोय बघा, सुट्टी असली नाही का एका जागेवर बसत नाही दोघांचं। अरे जाऊ दे तिला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दोघांचं सारखं। दोघं पण खेळा मग बाहेर, दोघं पण खेळा, असं चाललेलं असतं ते। तिला बाहेरच जाऊ देत नाही आणि त्याला पण बाहेर जायचं नसतं, असाच देतो आरव ना, वैताग देतो। आधी ना देव बाप्पाला नैवेद्य ठेवते। त्यामध्ये ते खाऊन करते फराळ। तर हे बघा आता माझं फराळीचं ताट तयार आहे। दही तर नाहीये, दही पाकिट आणायला लावलं, पण ना दुकान जे होतं ना ते बंद होतं। ठीक आहे, चला मी पण